12 वाजताच अलार्म वाजेल आणि बाटलीतील पेट्रोल पेट घेऊन छोटासा धमाका होईल, दोर जळेल आणि दोघेही पातळ डोक्यावर पडून उभे चिरले जातील, अशी ती रचना होती. या हरामखोर पाकिस्तानी माकडांना इतर काही येवो न येवो, बॉम्ब बनवता येतो हे मान्य करायलाच हवं. अरे बघत काय उभा आहेस, चल सोडवूया त्यांना, मंग्या म्हणाला आणि पुढे निघाला. पण मी पटकन त्याला अडवलं. त्या दोरांना जरा जरी धक्का लागला ना मंग्या, तरी या दोघांपैकी एक वर ओढला जाईल आणि फासाला लटकेल. मग दुसऱ्यावर पातं पडून त्याच्या डोक्याचे 2 तुकडे होतील. तेव्हा घाई करू नकोस, मला जरा विचार करू दे, मी स्वतःला शांत राखण्याचा प्रयत्न करत म्हटलं. घड्याळाची टिकटिक स्पष्टपणे ऐकू येईल अशी शांतता. भर थंडीत सचिनच्या कपाळावर घाम फुटलेला, तोंडात गोळा कोंबलेला नसता तर आतापर्यंत ओरडून ओरडून त्याने जीव नकोसा करून सोडला असता. पण डोळ्यातून मात्र त्याचा आक्रोश स्पष्टपणे कळत होता. जणू म्हणत असावा, रताळ्यांनो, फक्त यावेळी वाचवा, पुन्हा डिटेक्टिव्हगिरीचा नाव काढणार नाही होलसेलमध्ये. मी त्या दोरांकडे टक लावून पाहत होतो. मनातल्या मनात अनेक संभाव्यतांचा विचार करत होतो, ज्यामध्ये एकाचा तरी जीव 100% जाईल अशा शक्यता नाकारत होतो. वेळेला पळणारे पाय फुटलेले. आता अवघी 10 मिनिटं उरली. मंग्या आणि लिंबूची चलबिचल वाढू लागलेली. तेही आपापल्या परीने डोकं लढवत होते. पटकन आत धावत जाऊन कुणा एकाला घट्ट पकडून ठेवावं, तर दुसरा ओढला जाईल आणि पातं खाली येऊन पहिला मरेल. दुसऱ्याला फास बसेल. दुसऱ्याच्या डोक्यावरील पातं अडवायला जाऊ तर पहिल्याचा शिरच्छेद होईल आणि दुसरा लटकेल. अरे काय तो पटकन विचार कर बाबा, नाही तर मरेल आपला झेमण्या आणि सोबत किरण पण, मंग्या पाय आपटत म्हणाला. बरोबर बोलतोय मंग्या, मला माझ्या डोळ्यांसमोर 9 घोस्ट पैकी दोघांच्या मरणाचा लाईव्ह शो बघायचा नाही नॉनसेन्स, लिंबू अगतिक होत म्हणाला. अजूनही 7 मिनिटं बाकी आहेत. पटकन बंगल्यात फिरा आणि प्रत्येकाने 2-3 फूट लांबीची कुठलीही जाडी वस्तू आणि काहीतरी धारदार घेऊन या. जा पटकन जा, मी ओरडलो. तसे दोघे उलट पावली धावले. मंग्या किचन मध्ये गेला. तिथे त्याला धारदार सुरा मिळाला. भाजी कापण्याचा जाडजूड कटिंग बोर्डही सापडला. लिंबाजी अडगळीच्या खोलीत शिरला. तिथे त्याला अॅल्युमिनियमचा 2 फुटी जाड पत्रा आणि बागेतील झाडं छाटण्याची कैची मिळाली. दोघं त्या वस्तू घेऊन माझ्यापर्यंत पोचले. तेव्हा फक्त 4 मिनिटं उरलेली. मी म्हटलं, आता नीट लक्ष द्या, ही एक पुली सिस्टम आहे, म्हणजे एकाच्या वजनाने दुसरा ओढला जाईल अशी. सचिन भारी असल्याने किरणच वर ओढला जाईल आणि सचिनच्या डोक्यावर पातं पडेल. पण आपण जर हे निकामी केलं तर दुसरं मेकॅनिझम काम करेल. त्यात वर बांधलेलं पातं वजनासह खाली किरणवर कोसळून सचिन वर लटकेल. हेही निकामी केलं तर तिसरी लेवल वेळ संपताच ऍक्टिव्ह होईल. पेट्रोल बॉम्ब फुटून ठिणग्या उडतील आणि आपण या खोलीतील सामानासह जळून जाऊ. काय बोलतोस? म्हणजे एकतर हे दोघं मरतील किंवा आपण 5ही जण, बरोबर ना? मंग्याने विचारलं. असंच काहीसं, पण सुटकेची 1% शक्यता आहे, जर तुम्ही मी सांगतो तसं अचूक काम केलं तर, मी उत्तर दिलं. लवकर लवकर बोल, 3 मिनिटं उरल्यात फक्त बॉम्ब फुटायला. लिंबू घायकुतीला आला. ओके, मी 3 बोलताच तिघांनी आत धावायचं. मंग्या तू किरणच्या आणि लिंबाजी तू सचिनच्या मांडीवर एकाच वेळी बसायचं, म्हणजे दोन्ही पारडी समान जड होतील. आपापल्या हातातील जाडपत्रा फळी जे काही आहे ते डोक्यावर ठेवायचं. पातं त्यावर पडलं की फळी फेकून द्या आणि धारदार वस्तूने समोरच्याच्या गळ्यातील ताणलेला दोर कापून टाका. आलं लक्षात? मी विचारलं. मंग्या लिंबूने मान डोलावली. मग मी आतल्यांना उद्देशून म्हटलं, हे सगळं चालू असताना तुम्ही जराही हालचाल न करता स्थिर बसायचं. अतिरिक्त हालचाल केली तर प्लॅन फिसकटेल. त्या दोघांनीही डोळ्यांनीच होकार दिला. मग मी खोल श्वास घेऊन म्हटलं, तुम्ही हे सगळं करत असेपर्यंत मी बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न करेन, कारण हे सर्व आता उरलेल्या 2 मिनिटात आटपेल असं वाटत नाही. तयार? 1, 2, 3. 3 म्हटल्याबरोबर तिघेही आत धावलो.
मंग्या आणि लिंबूने सांगितल्याप्रमाणे केलं. मंग्या किरणच्या मांडीवर बसताच सचिनच्या डोक्यावरचं पातं सरकन खाली आलं. पण लिंबूने जाडजूड पत्रा दोघांच्याही डोक्यावर धरला असल्याने डोक्याची शक्ल झाली नाहीत. सचिनच्या गळ्यातील दोर मात्र ताणला जाऊन त्याला वर खेचू लागला. पण लिंबू त्याच्या मांडीवर बसला असल्याने सचिन खुर्चीसह वर ओढला गेला नाही. ही लेवल फेल होताच वर कुठली तरी गाठ सुटली आणि किरणच्या डोक्यावरील पातं दोर तुटून खाली धावलं. पण मंग्याने भाजी कापण्याचा सागवानी बोर्डच ढालीसारखा डोक्यावर धरलेला, त्यामुळे तेही वाचले. तेव्हाच किरणच्या गळ्यातील दोर ओढला गेला. पण मंग्याने बोर्ड खाली टाकून लगेच चाकूने तो कापून टाकला, कारण सचिनच्या डोक्यावरील पातं आधीच निकामी झालेलं. किरणच्या गळ्यातील फास कापताच सचिनच्या गळ्याभोवतीचा दोरही आपोआपच ढिला झाला. दोघं सुटले. आता लिंबू आणि मंग्याने पटापट त्यांचे हातपाय सोडायला घेतले. घड्याळात अवघे 50 सेकंद उरलेले. बॉम्ब बांधलेली खुंटी अपेक्षेपेक्षा फारच उंच निघाली. आधी मी भिंतीला पाय लावून वाशापर्यंत पोचलो. मग तिथून टार्झन प्रमाणे लटकत खुंटी जवळ गेलो. पूर्ण अंग ताणल्यावरच बॉम्ब पर्यंत पोचू शकत होतो. दोन्ही पाय वाशावर, एका हाताने भिंतीचा आधार घेऊन दुसऱ्या हाताने बॉम्ब निकामी करायचा होता. तेही फक्त 30 सेकंदाच्या आत. मी खाली पाहिलं. फॅन्टमने करकचून बांधलेल्या गाठी सोडवताना मंग्या आणि लिंबूच्या नाकी 9 आलेले. 25 सेकंदात फक्त त्या दोघांनाच खोलीबाहेर पळता आलं असतं आणि त्यांनी असं कधीच केलं नसतं. मी पूर्ण लक्ष बॉम्बवर केंद्रित केलं. लाल, पिवळ्या, हिरव्या तारांचं जंजाळ, काही विनाकारण लावलेल्या. बॉम्ब निकामी करताना गोंधळ उडावा म्हणून. 20 सेकंद उरले. माझ्या कानशिला मागून घामाची धार मानेवाटे पाठीवर जाऊ लागली. पायात गोळे येऊ लागले. भिंतीवरील एका हाताची पकड ढिली होऊ लागलेली. तारांच्या गुंत्यातून एक हिरवी वायर पेट्रोलच्या बाटलीमागे जाताना दिसली. मान ताणून पाहिलं तर मोबाईलची बॅटरी दिसली. हाच या बॉम्बच्या ठिणगीचा स्रोत. एका हाताने मी खिशातील चाकू काढला आणि ती हिरवी तार स्क्रू मधून ढिली केली. अवघे 9 सेकंद उरले असताना टायमर बंद पडला. अखेर बॉम्ब निकामी झाला. आम्ही वाचलो. मी सुटकेचा निश्वास सोडला. तेव्हाच हात निसटला आणि खाली पडलो. खाली मोकळं झालेल्या चौघांनीही वरच्यावर झेललं. आम्ही आनंदाने एकमेकांना मिठ्या मारल्या. तिथून बाहेर पडलो आणि तेव्हाच पोलिसी गाड्या दणादण आवारात शिरल्या. त्यांनी बेल हाऊसला वेढा घातला. व्हॅन बाहेर असल्याने फॅन्टम आतच आहे असा लिझा मॅडमला संशय होता. पण आमचं इतकं सगळं सुरू असताना तो आत कुठे दिसला नाही. साहजिकच आहे, कसं दिसणार? तो अदृश्य होण्यासाठीच कुख्यात नाही का? इतका वेळ गाडीत बसून राहिलेली ग्रेस आम्हाला पाहून धावत पळत तिथे आली. सचिन आपल्या वेदना आणि कालपासूनचा उपवास क्षणभरासाठी विसरला. बंदुका घेतलेली आणि बुलेट प्रूफ जॅकेट घातलेली पोलिसांची ऍक्शन टीम आत गेली. त्यांच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेराने आम्ही सर्व बाहेर स्क्रीनवर लाईव्ह पाहू शकत होतो. लिझा मॅडम वॉकी टॉकीवरून आतील टीमच्या संपर्कात होत्या. किचन मधील फ्रीज मागे त्यांना एक गुप्त दरवाजा सापडला. तिथून टीम आत गेली. एक भुयारी मार्ग, घनघोर अंधार. त्यांनी हेल्मेटवरचे दिवे लावले. तळघरात पोचले. तिथे जुनी टेबलं आणि कपाटं होती. भिंतींच्या पोपड्या उडालेल्या. अचानक कपाटाखालची सावली हलली. हीच देयर, कुणीतरी ओरडलं. तेव्हाच गोळी झाडली गेली. प्रत्युत्तरादाखल ऍक्शन फोर्सनेही गोळ्या झाडल्या. नेमकं काय चाललंय काही कळत नव्हतं. थोड्याच वेळाने स्ट्रेचरवरून एक डेड बॉडी बाहेर आणली गेली. त्याने आपलं पूर्ण शरीर काळ्या रंगाने माखलेलं, म्हणूनच तळघराच्या अंधारात तो दिसत नव्हता. पण कुणाचा तरी धक्का लागल्याने त्याने हालचाल केली आणि तो तिथे असल्याचं टीमला कळलं. त्याने जवळच्या पिस्तुलाने गोळी झाडली. नशीब बुलेट प्रूफ जॅकेट असल्याने एक पोलीस मरता मरता वाचला. स्वसंरक्षणार्थ त्यांनी गोळ्या झाडल्या आणि संशयिताचा एन्काउंटर केला. त्याचा चेहरा पाहून लिझा मॅडम खुश होत म्हणाल्या,
ब्रावो माय मॅन, हाच आहे तो रईस सुलेमान उर्फ फॅन्टम. अदृश्य होण्यासाठी बॉडी पेंटिंगचा उपयोग करत होता वाटतं. फायनली डेड. थँक्यू प्रोफेसर आणि 9 घोस्ट. तुमच्या मदतीशिवाय आम्ही फॅन्टमला पकडूच शकलो नसतो. थँक्यू व्हेरी मच. पोलिसांना त्यांचं काम करायला देऊन आम्ही तिथून निघालो. एकाच गाडीत सर्वांना जागा नसती झाली म्हणून मी, ग्रेस आणि लिंबाजी उबर बुक करून रेवन्स्कारला परतलो. तो संबंध दिवस आरामातच घालवला. संध्याकाळी रेस्टॉरंट बंद झाल्यावर ग्रेसच्या मम्मी पप्पांनी आमच्यासाठी खास डिनर ठेवला होता. त्या सोहळ्याला एमिली, विल्यम्स आणि चार्लीला सुद्धा बोलावलं. लिझा मॅडमना विशेष निमंत्रण होतं. मग त्यांच्यासोबत डाल्टन आणि लेडी ऑफिसर एलिना सुद्धा आलेच. जेंटलमॅन, तुम्ही आमच्या रेवन्स्कारला फॅन्टमच्या दहशतीतून मुक्त केलं त्याबद्दल तुमचे जितके आभार मानावेत तेवढे कमीच. पोलिसांचंही कौतुक करायला हवं. त्यांनी कुठलाही इगो न बाळगता तुम्हाला सहकार्य केलं. उद्या संपूर्ण रेवन्स्कारच्या वतीने तुमचा सत्कार कधी करायचा ते मेयर विंटरविल जाहीर करतील. पण त्याआधी आज रात्री विजयाची पहिली शॅम्पेन फोडायला काय हरकत आहे. सो चिअर्स. मिस्टर डेलमोंटे अर्थात ग्रेसचे वडील उत्साहात म्हणाले. सर्वांनी आपापले ग्लास उंचावून चिअर्स केलं. अर्थात आमचे ग्लास फक्त क्रॅनबेरी ज्यूसने भरलेले. फॅन्टमची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले प्रोफेसर. तो आमच्या एन्काउंटरमध्ये मेला खरा, पण त्याच्या पोटावर आधीपासूनच गोळीची आणखी एक जखम होती, सेप्टिक झालेली. त्या दिवशी घोड्यावरून हल्ला करताना तुम्ही झाडलेल्या गोळीची ती जखम असेल. कदाचित बुलेट त्याने घरच्या घरीच सर्जरी करून काढली, पण इन्फेक्शन संपूर्ण शरीरात पसरलं होतं. त्यामुळेच त्याला पळून जाता आलं नाही. त्याचा एन्काउंटर नसता केला तरी तो 1-2 दिवसात मेलाच असता. तेव्हा फॅन्टमला मारण्याचं श्रेय तुम्हालाही जातं बरं का, लिझा मॅडम कौतुकाने म्हणाल्या. पण मी खुश नव्हतो. सगळी समीकरणं नीट सुटत नव्हती. फक्त बॉडी पेंटिंग करून कुणी असा गायब कसा काय होऊ शकतो की त्याला स्पर्श करूनही दिसू शकत नाही, यावर माझा विश्वास बसत नव्हता. आणि रेवन्स्कार मधील पीडित स्त्रियांचाही बसला नसता. मी तसं लिसा मॅडमना बोलूनही दाखवलं. तेव्हा त्या म्हणाल्या, ऑफकोर्स प्रोफेसर, त्याच्याकडे आणखी काहीतरी ट्रिक नक्कीच असणार अदृश्य होण्याची, पण तो फॉर्म्युला संपला असेल किंवा मृत्यू दिसू लागल्यावर त्याने स्वतःच कुठेतरी दडवून ठेवला असेल. मरण्यापूर्वी तुमच्यावर सूड उगवावा म्हणून त्याने तुमच्या मित्रांचं अपहरण केलं. पण आपण वेळीच तिथे पोचलो. शेवटचा पर्याय म्हणून त्याने अंधारात अंगाला काळं फासून निसटण्याचा प्रयत्न केला, पण तोही अपयशी ठरला. ब्युमॉन्ट इस्टेटमध्ये शार्लेटसह सापडलेले इतर 2 तरुणींचे मृतदेह स्कारबोरोमधून बेपत्ता झालेल्या तरुणींचेच आहेत. सर्व पुरावे रईस सुलेमानच्या विरोधात आहेत. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. फॅन्टम इज डेड प्रोफेसर. नाव एन्जॉय द पार्टी. असं म्हणून लिझा मॅडम आणखी एक ड्रिंक घ्यायला गेल्या. काल रात्रीपासून तू कुठे होतास डाल्टन, मी विचारलं. कोण मी सुट्टीवर होतो. काल माझी इंटरस्टेट बॉक्सिंग मॅच होती. दॅट्स वाय आय मिस्ड ऑल द ऍक्शन. का, काय झालं, डाल्टनने कॅज्युअली विचारलं. नथिंग, मी उत्तर दिलं. दुसरीकडे ग्रेस, एमिली, विल्यम्स आणि आमचे सगळे मित्र यांची लांबलचक डिनर टेबलवर वेगळीच मैफिल जमलेली. सचिन आपल्या अपहरणाची कहाणी सर्वांना रंगवून सांगत होता. व्हेन आय माय सी की माय फ्रेंड किरण किडनॅप, आय रन फास्ट अँड पोचलो व्हॅन पर्यंत. देअर आय सी फॅन्टम. सॉरी, देअर आय सी की फॅन्टम नॉट सी बट फॅन्टम सी मी. फॅन्टम अटॅक, आय माय फाइट बॅक. तुंबळ हाणामारी ऑन द बीच के बीचो बीच. फायनली आय माय सीट ऑन फॅन्टम छाती बट ही प्ले रडी चढाव अँड थ्रो वाळू इन माय डोळा. आय माय चोलिंग द डोळा. ही पुट नाकावर बेहोशी का गोळा अँड किडनॅप मी. ए वेड्या, कशाला फेकतोस? असं काही घडलेलं मला तरी आठवत नाही. जेव्हा आपण शुद्धीवर आलो तेव्हा त्या बंदिस्त खोलीत एकमेकांच्या समोर खुर्चीवर बसलो होतो. हातपाय बांधलेले, गळ्यात दोर, वर धारदार पातं. तिथे कुणी आणलं,
कसं आणलं, केव्हा बांधलं काही ठाऊक नाही, कारण आपण पूर्ण वेळ बेशुद्धीतच होतो. किरणने सत्य सांगितलं. तू असशील बेशुद्धीत रताळ्या, मी टक्क जागा होतो आणि चेतू नसता आला तर दोर तोडून बॉम्बचा चक्काचूर करून तुला सोडवून आणि फॅन्टमला मारून सही सलामत परत आलो असतो होलसेलमध्ये. बिकॉज आय माय युनिव्हर्सचा नंबर 1 का डिटेक्टिव्ह, सचिन गर्वाने म्हणाला. त्याची ही चित्त थरारक कथा कोणाला कळतच नव्हती तर विश्वास बसणं सोडूनच द्या. पण एकटा चार्ली मात्र सचिन शेजारच्या खुर्चीवर बसून अत्यंत भक्तिभावाने त्याच्याकडे पाहत होता. ओ माय हँडसम हल्क, यू आर सो ब्रेव. ऍक्च्युली यू आर द ब्रेवेस्ट ब्रेव. तू रेवन्सकारला त्या निर्दयी फॅन्टम पासून वाचवलंस. यू आर माय हिरो. तुझी स्टोरी मी उद्या माझ्या सर्व फॉलोअर्सना सांगणार आहे. तू लाईव्ह येशील का माझ्या बरोबर? चार्लीने लाडीकपणे विचारलं. नो, आय माय व्हेरी बिझी टुमारो. अमेरिका चीफ मिनिस्टर व्हिडिओ कॉल कमिंग फॉर काँग्रेस मी. सचिन हात हलवत म्हणाला. अमेरिका चीफ मिनिस्टर, प्रेसिडेंट म्हणायचंय का तुला? यू आर व्हेरी फनी माय मॅचो मॅन. आय बिलीव्ह यू. येईल हा तुला ट्रम्पचा फोन. बिकॉज यू आर द नंबर 1 डिटेक्टिव्ह ऑफ दिस युनिव्हर्स आफ्टर ऑल. चार्ली लाल घोटेपणा करत म्हणाला. त्याला कसं आवरायचं ते सचिनला कळेना. तिथे ग्रेस मंग्याशी, एमिली किरणशी आणि लेडी ऑफिसर एलिना लिंबाजीशी बोलताना पाहून त्याचा जीव जळत होता. त्यातल्या त्यात चेतू कोपऱ्यात एकटाच बसलाय आणि नेहमीप्रमाणे ग्रेस किंवा एमिली त्याच्या आसपास वावरत नाहीयेत हे पाहून सचिनला बरं वाटलं. पण ते बरं वाटणं क्षणभंगूर ठरलं. कारण मी एकटाच आणि थोडा उदास बसलोय हे पाहून ग्रेस उठली आणि माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसली. तिच्या शेजारी आणखी एक खुर्ची रिकामी होती. तिथे नंबर लावावा म्हणून सचिन उठणार तेवढ्यात चार्लीने त्याला हाताला धरून खाली बसवलं. कुठे चाललास माय मॅचो मॅन? बस ना जरा, टॉक विथ मी. आय थिंक आपण दोघं मिळून एक ग्रुप तयार करायला हवा, टू घोस्ट नावाचा. काय म्हणतोस? चार्लीने खिखी हसत विचारलं. रताळ्या, तू घोस्ट नाहीस, माझ्या मानगुटीवर बसलेला मुंजा आहेस, मुंजा. सचिन कुरकुरला आणि रिकाम्या खुर्चीकडे निघाला. पण त्याआधीच एमिली तिथे बसली. हिरमुसलेला सचिन फ्राईड चिकन काउंटरकडे निघाला. काय झालं प्रोफेसर? इतकी गुंतागुंतीची केस सॉल्व्ह करूनही तुम्ही खुश का दिसत नाही? तो रईस सुलेमान की कोण सर्व पुराव्यांनिशी रंगेहात सापडला. आपणच शोधलं नाही का? त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देखील मिळाली. सर्व आनंदित आहेत. मग तुम्ही कुठे हरवला आहात? ग्रेसने आपुलकीने विचारलं. रईस सुलेमान एक क्रूर कर्मा होता यात शंकाच नाही ग्रेस. मी त्याच्याबद्दल खूप सर्च केलं, वाचलं. तेव्हा कळलं की मँचेस्टरमध्ये चालणाऱ्या ग्रूमिंग गँगचाही तो म्होरक्या होता. त्याला जी शिक्षा मिळाली तो त्याच पात्रतेचा होता. पण रईस सुलेमानच फॅन्टम होता याबाबत मनात अजूनही शंका आहे. पण तुम्ही त्या दिवशी अदृश्य घोडेस्वाराला गोळी घातलीत. नेमकी तशीच जखम रईस सुलेमानच्या पोटावर होती असं पोलीस म्हणतात. मग फॅन्टम तोच का नसेल? एमिलीने विचारलं. बरोबर आहे तुझं एमिली. घोड्यावरून हल्ला करणारा रईसच असेल कदाचित, पण इतर घटनांमागेही तोच होता यावर विश्वास ठेवणं थोडं जड जातंय मला. कारण रईस सारख्या दहशतवादी गटांशी संबंध असलेल्या मनुष्याकडे अदृश्य होण्याचं तंत्र असेल तर तो त्याचा उपयोग फक्त रेवन्सकारमध्ये राहून लहान मोठ्या चोऱ्या आणि लंपटपणा करण्यासाठी करेल का? आतापर्यंत त्याने कित्येक भयंकर दहशतवादी कारवाया घडवून आणल्या असत्या. किंवा मोठमोठ्या दहशतवादी संघटनांना हे तंत्र $1 मिलियन विकलं असतं. त्यामुळे फॅन्टमने रईस सुलेमानचा खुबीने वापर करून घेतला. त्याला काही वेळ अदृश्य होण्याचं तंत्र वापरायला दिलं, त्या बदल्यात आपल्यावर हल्ला करायला सांगितला असं असू शकेल. पण रईस सुलेमानच फॅन्टम होता हे शक्य नाही. मी माझं मत मांडलं. जवळच्याच फूड काउंटरवर गार्लिक चिकन नगेट्स खाणाऱ्या सचिनने हे ऐकलं आणि त्याला ठसकाच बसला. अर्धा ग्लास पाणी पिऊन श्वास काबूत आल्यावर तो लालेलाल झालेलं नाक घेऊन जवळ आला आणि म्हणाला, याचा अर्थ तुला असं म्हणायचंय की फॅन्टम अजून जिवंत आहे होलसेलमध्ये? हो, तसं असू शकतं.
मी होकार दिला. सचिनला पुन्हा एकदा गळ्यात आवळलेला दोर, खुर्चीला करकचून बांधलेले हातपाय आणि डोक्यावर लटकणारं तलवारीचं पात दिसलं. पेट्रोल बॉम्ब आणि घड्याळाची टिकटिकही आठवली. तसा तो थरथरू लागला. ते पाहून चार्ली जवळ आला आणि सचिनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, काय झालं माय डिअर? व्हाय आर यू सो शेकिंग? प्रोफेसर म्हणतो की रईस सुलेमान फॅन्टम नव्हता. खरा फॅन्टम अजूनही जिवंत आहे, एमिलीने उत्तर दिलं. ओह, दॅट्स रबिश प्रोफेसर. फॅन्टम इज इन द हेल नाव. तो येणारच नाही परत. माझ्या मॅचोमॅनने मारलाय त्याला. डोंट वरी अबाउट द फॅन्टम अँड एन्जॉय द पार्टी. ए हँडसम हल्क, चल आपण नाचूया. चार्ली बायकी हावभाव करत म्हणाला आणि सचिनला ओढत डान्स फ्लोअरकडे घेऊन जाऊ लागला. त्यावेळी सचिनने अशा केविळवाण्या नजरेने माझ्याकडे पाहिलं जणू फॅन्टम त्याला पुन्हा एकदा किडनॅप करत असावा. पण यावेळी गालातल्या गालात हसण्याशिवाय मी त्याची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नव्हतो. विल्यम्सने मस्तपैकी म्युझिक लावलं. सर्वांचेच पाय फिरकू लागले. कधीही न नाचणाऱ्या लिंबू आणि मंग्यानेही त्यांना जॉईन केलं. मी एकटाच बसून राहिलो. ते पाहून ग्रेस जवळ आली आणि तिने रोमॅन्टिक आवाजात विचारलं, विल यू डॅन्स विथ मी प्रोफेसर? त्याच वेळी उजव्या बाजूला उभ्या असलेल्या एमिलीनेही हाच प्रश्न विचारला. त्या दोघींना काय उत्तर द्यावं या यक्ष प्रश्नात असतानाच एकाएकी संपूर्ण रेस्टॉरंटचे दिवे गेले आणि मागोमाग कुणीतरी जोरदार किंचाळलं. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.